नमस्कार. वर्षा हाऊस ऑफ फूड्स मध्ये आपलं खूप स्वागत आहे. आज आपण मूग डाळ आणि गव्हाच्या पिठाची चकली कशी बनवायची ते बघूया. यासाठी सगळ्यात आधी मी इथे 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे. या वाटीने मी प्रमाण घेत आहे. 2 वेळेस मूग डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. मूग डाळ इथे स्वच्छ धुवून झाली आहे. आता मी इथे 1 वाटी मूग डाळीसाठी 2 वाटी पाणी घालत आहे. यामध्ये थोडीशी हळद व थोडासा हिंग घालून या डाळीला कुकरमध्ये अगदी छान मऊ शिजवून घ्यायचंय. डाळ शिजून तयार झालेली आहे. इथे एक मी भांड घेतलेलं आहे. त्यावर एक कॉटनचा स्वच्छ सुती रुमाल घातलेला आहे. यामध्ये मी 4 वाटी गव्हाचं पीठ घालत आहे. आता या पिठाची एक पुरचुंडी बांधायची आहे. इथे कुकरच्या तळाशी पाणी घातलेलं आहे 2 ग्लास. त्यावर एक भांड ठेवून त्यावर ही गव्हाची पुरचुंडी ठेवायची आहे. यावर एक झाकण ठेवून आता मध्यम आचेवर शिट्टी काढून फक्त 15 मिनिटं आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचंय. डाळ आता इथे थंड झालेली आहे. याला एकजीव करून घेऊया. पाणी न घालताच ही डाळ आपण एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. म्हणजे त्यात काही जर जास्त मोठे दाणे वगैरे असतील तर ते छान स्मूथ होतील. मूग डाळ मिक्सरमध्ये छान एकसारखी करून घेतलेली आहे. कुकरमध्ये गव्हाचं पीठ चांगलं वाफलेलं आहे. हे बघा, खालनं असं हे कडक झालेलं आहे. ही पुरचुंडी आपण आता सोडून घेऊ. गरम असतानाच हे पीठ आपण असं फोडून घेऊया. गरम असतानाच हे चांगलं फोडलं जातं. थंड झालं की जरा कठीण जातं हे फुटायला. तुम्ही असं हे हाताने सुद्धा फोडू शकता. आता इथे एक भांड घेतलंय. त्यावर एक चाळणी ठेवून हे सगळं पीठ आपण चाळून घेऊया. हे आलेले वरचे गोळे परत सगळे फोडून घ्यायचे आहेत. तुम्ही या पिठाचे गोळे मिक्सरमध्ये पण फिरवून मग परत चाळू शकता. हे जे आता राहिलेले गोळे आणि थोडासा कोंडा आहे तो बाहेर काढून ठेवायचा आहे. पीठ इथे आपलं सगळं चाळून झालेलं आहे. आता गव्हाच्या पिठात ही वाटलेली डाळ मिक्स करूया. तुम्ही मिक्सरच्या ऐवजी चाळणीवर सुद्धा ही डाळ घोटून घेऊ शकता. यामध्ये आता घालूया आपण काही मसाले. 1 चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, जिरेपूड 1 चमचा, 1 ते 1.5 चमचे धने पावडर घालत आहे, 1 चमचा ओवा. यामध्ये कुठलंही मोहन वगैरे घालायचं नाही, कारण आपण डाळ पण छान शिजवून घेतली आहे आणि गव्हाचं पीठ पण आपण वाफवून घेतल्यामुळे खूप हलकं झालेलं आहे. त्यामुळे यात मोहन घालायची गरज पडत नाही. आता हे सगळे मसाले, डाळ आणि हे पीठ एकत्र करून घेऊया. सुरुवातीला मी इथे पाणी वापरत नाहीये. लागलंच तर अगदी थोडंसं पाणी वापरून आपण हे पीठ भिजवूया. पीठ इथं थोडंसं कोरडं वाटत आहे. थोडंसं पाणी घालतेय. लक्षात ठेवा, हे पीठ अजिबात सैल करायचं नाहीये, कारण पीठ जर सैल असलं तर चकलीला काटाही पडत नाही आणि चकली नरम पडते. मग घट्टसरच असं हे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय. 3-4 चमचे तीळ घालूया. पीठ इथे आपलं छान मळून तयार आहे. चकली करण्यासाठी इथे चकली पात्र घेतलंय. त्यामध्ये ही चकलीची चकती टाकून घेऊया. याला आतून अगदी थोडंसं तेल आतमध्ये सोडून देऊया, म्हणजे चकली पडताना इझी जाईल. आता या पिठातला एक गोळा घेऊया काढून. असं याला लांबट करूया थोडंसं. या चकली पात्रात हे असं भरून घ्यायचंय.
व्यवस्थित याचं झाकण लावून घेतलेलं आहे। एखादा प्लास्टिक कागद किंवा बटर पेपरवर आपण ही चकली पाडून घेऊया। शेवटचं टोक असं इकडे फोल्ड करायचंय, म्हणजे तेलामध्ये चकली सुटणार नाही। या चकल्या आता आपण लगेच तळण्यासाठी घेऊया। चकल्या तळण्यासाठी तेल इथे छान तापून घेतलेलं आहे। आता एक एक करून अलगदपणे या चकल्या तेलात सोडूया। चकली टाकताना गॅस मोठा करायचा आहे, म्हणजे तेलामध्ये चकली वितळत नाही। आणि चकली थोडीशी सेट झाली की मग आपण लो टू मीडियम असा करायचा आहे गॅस। चकली इथे आता सगळी वर आलेली आहे, सेट झालेली आहे चांगली। यानंतर आपण आता याला उलटून घेऊया। दोन्ही बाजूनी चकली छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायची आहे। ही चकली तळताना खूप लाल नाही तळायची, नाहीतर मग ती चकली कडक लागते। चकल्यावरचे आता हे असे बुडबुडे येणे खूप कमी झालेलं आहे। आता आपण ही चकली काढून घेऊया। असे हे बुडबुडे येणे कमी झाले म्हणजे चकली आतपर्यंत तळल्या गेलेली आहे। एका चाळणीमध्ये टिश्यू पेपरवर ही चकली आपण काढून घेऊया। चकलीचा दुसरा पण घाणा तळून घेऊया। खूप खमंग, खुसखुशीत, अजिबात तेलकट नसलेली मूगडाळ आणि गव्हाच्या पिठाची चकली इथे तयार झालेली आहे। या दिवाळीमध्ये तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। इन्स्टंट अशा प्रकारची ही चकली आहे। यासाठी आपण कुठलीही भाजणी वगैरे वापरलेली नाहीये। एक चकली मी तुम्हाला इथे तोडून दाखवते। हे बघू शकता, खूपच खुसखुशीत अशी ही चकली झाली आहे। माझी आजची मूगडाळ आणि गव्हाच्या पिठाची चकली जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीसह। धन्यवाद।